उपस्थितीत होतोय आणि ज्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे ते संघाचे सरकार्यवाह माननीय भैयाजी जोशी या ठिकाणी आलेले आहेत. पुढील 5 मिनिटात कार्यक्रम सुरू होईल. मागच्या खुर्च्यांवर जे बसलेत त्यांनी म्हणजे अंतर योग्य ठेवा, पण कृपया पुढे येऊन बसावा अशी विनंती करतो. पुढच्या खुर्च्या रिकाम्या राहतात फोटोमध्ये आणि मागे बसलेले दिसतात, तर ते तसं दिसू नये. फोटोही आपल्या कार्यक्रमाचा चांगला व्हावा या दृष्टीने आपण सगळे काळजी घेऊ. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की कृपया पुढे येऊन बसावं. पुढील 5 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. विश्वसंवाद केंद्र आयोजित अनंत अनुभव या पुस्तकाच्या प्रकाशनाकरता आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढील 5 मिनिटातच आपला कार्यक्रम सुरू होईल. प्रकाशन आयोजित अनंत अनुभव या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हा मूळ जो कार्यक्रम आहे तो पुण्याला दिनांक 17 एप्रिल रोजी एका मोठ्या सभागृहात भव्य प्रमाणात होणार होता. पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मार्चपासनं आलेल्या कोरोना जागतिक आपत्तीच्यामुळे या पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळी होऊ शकलं नाही. पण जरी पुस्तकाचं प्रकाशन झालं नाही तरी या पुस्तकाची चर्चा गेले सुमारे वर्षभर महाराष्ट्रात आहे.
आणि स्वाभाविकच सगळ्यांना या पुस्तकाची उत्सुकता होती. अनेक कार्यकर्त्यांशी या पुस्तकाविषयी बोलणं झालं होतं आणि एका अर्थाने एका वेगळ्या प्रकारचं पुस्तक महाराष्ट्रासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचं मोहळ असलेल्या राज्यात प्रकाशित होणं त्याचं एक निश्चित वेगळेपण होतं. त्यामुळे सगळ्यांच्या मनातली एक खंत रुखरुख होती. पण आग्रहपूर्वक माननीय भैयाजींनी दिलेल्या वेळानुसार आज इथे आपण निवडक निमंत्रितांच्या या सगळ्या नव्या शासकीय नियमावलीचं पालन करून या कार्यक्रमाचं प्रकाशन करतोय. मी आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. व्यासपीठावर आपल्यासोबत माननीय भैयाजी आहेत, ज्यांच्या हस्ते प्रकाशन होईल. पुस्तकाचे लेखक आणि नायक डॉक्टर अनंत कुलकर्णी. या पुस्तकाच्या लिखाणात ज्यांचा सहभाग आहे, म्हणजे ज्यांच्यामुळे डायरी पूर्ण झाली, त्या गीताताई कुलकर्णी. पुस्तकाचं शब्दांकन ज्यांनी केलं ते ज्येष्ठ पत्रकार श्री सुधीरजी जोगळेकर. आणि वेगवेगळ्या प्रकारची किंवा वेगळ्या प्रकारची पुस्तकं आवर्जून देणं वाचकांना असं सातत्याने जे करतायत त्या स्नेहल प्रकाशन पुणे याचे श्रीयुत रवींद्र घाटपांडे ही सगळी मंडळी व्यासपीठावर आहे. साधारणपणे 1 तासाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पुस्तक या ठिकाणी विक्रीला उपलब्ध असेल. 200 रुपये असं सवलत मूल्यात हे पुस्तक उपलब्ध असेल. अक्षरधारा आणि बुक गंगा असं ऑनलाईनही हे पुस्तक नोंदणी करता येईल. पण सगळ्यांना विनंती आहे की आपण जाताना इथनं घेऊन जावं. ऑनलाईन खूपच सरावाचं झालंय गेल्या 7-8 महिन्यात, म्हणून घरी झाल्यावर बुक करू असं न करता, काही वजन फार नाही आहे पुस्तकाचं, एक सहज आपल्याला घेऊन जाता येईल. हे आधीच एवढ्याकरता सांगितलं की राहून गेलं गडबडीत, सगळे खूप दिवसांनी भेटलो गप्पा मारताना, तर असं होऊ नये म्हणून ही सूचना किंवा विनंती आवर्जून करतोय. मी सुरुवातीलाच विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष म्हणजे सुधीरजी या पुस्तकाचे त्या अर्थाने शब्दांकन करणारे असले तरी यजमान संस्थेचे अध्यक्ष आहेत विश्वसंवाद केंद्राचे. त्यांना मी विनंती करतो की विश्वसंवाद केंद्र आणि स्नेहल प्रकाशनतर्फे माननीय भैयाजी जोशी यांचं सत्कार करावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रासव संघाचे सरकार्यवाह म्हणून भैयाजींना आपण ओळखतो. मूळचे इंदोरचे, अनेक वर्ष डोंबिवलीत वास्तव्य आणि आणीबाणीच्या काळात प्रचारक असल्यापासून म्हणजे प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. अखिल भारतीय सेवा प्रमुख, अखिल भारतीय अशा प्रकारच्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सेवा हा भैयाजींचा वेगळे अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचा प्रत्यय हा पुस्तक वाचताना आपल्याला निश्चितपणे येईल. या पुस्तकात अनेक भैयाजींचे उल्लेख आलेले आहेत. ते केवळ प्रचारक होते भैयाजी, त्या काळात अनंतरावांबरोबर उभे राहिले, या केवळ भावनेने आलेलं नाहीये. तर सेवेचा जो काही एक भाव आहे, सेवेचा जो काही एक संस्कार आहे, तो सहजपणे भैयाजींनी आपल्या कृतीतनं केलेला आहे, तो जपलेला आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी सुधीरजी करतील आणि त्यामुळेच आजच्या प्रकाशन कार्यक्रमाला भैयाजींचं असणं त्या अर्थाने औचित्यपूर्ण आहे. यानंतर या पुस्तकाचे लेखक, नायक, तब्बल 35 वर्ष वनवासी क्षेत्रात आरोग्य सेवा करता जे झटले आणि ज्यांनी रुजवला आणि एका अर्थाने संघ संस्कारांचं कृतिरूप प्रकटीकरण केलं, त्या डॉक्टर अनंत कुलकर्णी यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती मी माननीय भैयाजींना करतो. डॉक्टर अनंतराव 23 महिने साखरशेतला म्हणजे पहिल्यांदा जिथे त्यांनी पोस्टिंग स्वीकारलं कोल्हापूर आल्यानंतर तिथे होते. आणि या 23 महिन्याचे अनुभव आहेत ते मला असं वाटतं की ती 35 वर्षाच्या कामाची पुंजी ठरली. पहिलाच दिवस तपासणीचा होता आणि डॉक्टरांनी असा उल्लेख केलाय की एक ज्येष्ठ म्हणजे आता ज्येष्ठ नागरिक म्हणतो पण सहजपणे दिले एक म्हातारे गृहस्थ आले आणि दंड फाटलेला होता, रक्तबंबाळ होता. आणि मी सहज विचारलं काय झालं, तर म्हणलं काही नाही, रात्री वाघरू आलं आणि पंजा मारून गेलं. तर डॉक्टरांचा त्या अर्थाने पहिला दिवस होता आणि मग त्यांनी आपल्या तिथल्या शिपायाला विचारलं, तो म्हटला साहेब वाघ आला होता आणि वाघाने केलेला हल्ला आहे. आणि मग डॉक्टरांनी त्याची संवाद केला, किती वेळ लागला, मग 10-12 किलोमीटर चालून आला. मला असं वाटतं की वाघाने हल्ला केला हीच घटना आपल्याला गर्भगळीत करण्याकरता पुरेशी असते. आणि असा माणूस 10-12 किलोमीटर चालत येतो, काही नाही वाघरूच मारून गेलं. असे असंख्य अनुभव, अनेक अनुभव डोळ्यात पाणी आणणारे, आपल्यालाच अंतर्मुख करणारे आणि आपल्या शहरीकरणाची एका अर्थाने टोचणी देणारे असं अनुभवांनी भरलेलं, अनुभव संपन्न असं हे पुस्तक आहे. वाचाल तर थिजून जाल, वाचाल तर प्रेरणा मिळते, अशा प्रकारच्या सगळ्या भावना या पुस्तकातनं मिळतात. डॉक्टर अनंत कुलकर्णी यांनी हा सगळा 35 वर्षाचं संचित आपल्यासमोर आणलं. आपण त्याकरता त्यांच्याविषयी कृतज्ञता मी व्यक्त करतोय.
मी जसं सुरुवातीला म्हटलं की ही डायरी स्वरूपात लिहिलं गेलं होतं, म्हणजे काही पुस्तक करायचं असं ठरलं नव्हतं, पण टप्प्याटप्प्याने लिहिलं गेलं होतं. आणि त्या लिहिण्यात ज्यांचा सहभाग आहे, अनेक आठवणी सुटून जातील, राहून जातील असं ज्यांना वाटलं, त्या गीताताईंचाही या सगळ्या लिखाणात आणि एकूणच 35 वर्षाच्या वाटचालीत खूप महत्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. अदरवाईज डॉक्टर मुलगा म्हणजे लग्नाकरता आई वडिलांनी निवडला आहे, तर पुढचं आयुष्याचं जे काही सगळी स्वप्न असतात ती शहर आणि मग डॉक्टर म्हणून त्या मुलाच्या कर्तृत्वाने मिळणारी सुख, असं सगळं दोघांनी नाकारून वनवासी क्षेत्रात गेले. मी माननीय भैयाजींना विनंती करतो की गीताताईंचाही या ठिकाणी त्यांनी कौतुक सत्कार करावा. आणखी 2-3 सत्कार आपण करणार आहोत, कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. मी जसं म्हटलं की पुस्तक झालं पाहिजे असं वाटण्याची प्रक्रिया सुरू झाली. मग रवींद्र घाटपांडे प्रकाशक म्हणून पुढे आले. तरी पण या पुस्तकाचं नेमकं संकलन व्हायला पाहिजे होतं, पद्धतशीर संपादन व्हायला पाहिजे होतं, आठवणींचा एक क्रम लावायला पाहिजे होता, ती शैली, तो फ्लो वाचकाला म्हणून एक वाचनाचा आनंद मिळायला पाहिजे होता. असं जे काम आहे ते सगळं काम श्री सुधीर जोगळेकर यांनी केलेलं आहे. सुधीर जोगळेकर ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आणीबाणीच्या काळात बँकेतली सुखाची नोकरी सोडली आणि आणीबाणीच्या चळवळीत सहभागी झाले, कारावास भोगले आणि त्यानंतर तरुण भारतमध्ये आले. निवृत्त होताना लोकसत्ताचे निवासी संपादक होते. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं यापूर्वी त्यांनी लिहिलेली आहेत. धुमसते बर्फ त्यांनी अनुवादित केलेला आहे. तत्कालीन सरकार्यवाह माननीय शेषाद्रींच्याही पुस्तकाचा अनुवाद उगवे संघपाठ असा सुधीरजींनी केलेला आहे. आणि आता विवेकानंद केंद्राच्या महाराष्ट्र प्रांताच्या प्रकाशन विभागाचे प्रमुख म्हणून सुधीरजी काम करतायत. मी भैयाजींना विनंती करतो की सुधीरजींना आपण पुस्तकं देऊन त्यांचं स्वागत करतो. रवींद्र घाटपांडे पुण्याच्या विश्वसंवाद केंद्र तिथल्या संघाच्या प्रचार विभागाची सक्रिय आहेत आणि बँकेतनं निवृत्त झाल्यानंतर ठरवून प्रकाशनाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, मग ते गड किल्ले, सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राचं, असे साधारणपणे न हाताळणारे विषय ते हाताळतात. आणि त्यांनी नुकतंच प्रशांत पोळ यांचं आणीबाणीच्या विषयात प्रसिद्ध केलेलं पुस्तक असेल किंवा सांस्कृतिक खजिन्याचं पुस्तक केलं असेल, या पुस्तकांनी महाराष्ट्रातल्या वाचकांना एक वेगळं साहित्य उपलब्ध करून दिलंय. तीच परंपरा या पुस्तकाच्या निमित्ताने घाटपांडेंनी चालवली आहे. मी माननीय भैयाजींना विनंती करतोय रवींद्र घाटपांड्यांचाही पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करावा. एक म्हणजे हे मुळातच अनेक हात ज्यातले लागले त्यातला एक महत्वाचा हात आहे आणि ज्याचा उल्लेख डॉक्टर अनंत कुलकर्णी यांनी आपल्या पुस्तकात केलाय. तो म्हणजे राजू पटवर्धन म्हणून परिचित असलेले श्रीराम पटवर्धन यांचा. पुस्तक कार्यक्रम, त्या पुस्तकाचं प्रमोशन, ते पुस्तक सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे, ती तळमळ आणि आज रोज काही ना काही पुस्तकाविषयी बोलणारे असे राजू पटवर्धन मला असं वाटतं की गेले 2 वर्ष झपाटलेले आहेत. मी श्रीराम पटवर्धन यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आणि या सगळ्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजनच नाही तर हे अशा वेगळ्या विषयावरचं पुस्तक वाचकांपर्यंत गेलं पाहिजे, याकरता जी धडपड केलेली आहे त्या आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं कौतुक भैयाजींनी करावं अशी मी विनंती करतो. यानंतर मी श्रीयुत रवींद्र घाटपांडे यांना प्रकाशकाचं मनोगत व्यक्त करायला इथे बोलवतो. ते आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. मग सुधीरजी आपलं मनोगत व्यक्त करतील आणि मग पुस्तकाचं प्रकाशन होईल. आदरणीय भैयाजी जोशी यांच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. माझे मित्र सुधीर जोगळेकर या पुस्तकाच्या निमित्ताने यांच्याशी संपर्क आला आणि सहवास लागला ते
अनंतराव, आपण सगळे आणि या पुस्तकाच्या मागे खंदेपणे उभे असलेले राजू पटवर्धन. अटलजी एकदा पुण्याला आले होते संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी, लोकार्पणासाठी. चहापानाचा कार्यक्रम झाला आणि चहापान कोण निघता निघता एका कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की लोक म्हणतात हॉस्पिटल्स बांधा, पुतळे कशाला करतात. अटलजी त्यावेळेला काही बोलले नाही, कारण जायचीच घाई होती. पण त्या भाषणात त्यांनी उल्लेख केला त्याचा. ते म्हणाले, लोग कहते हैं अस्पताल बनाओ, पुतले क्यों बनाते हो, लेकिन अस्पताल से सिर्फ जीवन मिलता है, प्रेरणा नहीं, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि मग त्यांनी संभाजी महाराजांचे चरित्र वाचा वगैरे तो विषय त्यांचा केला. तोच विषय हा अनुभवाच्या प्रकटीकरणामध्ये असतो. जे अनुभवाचं प्रकटीकरण होतं, आपले हजारो कार्यकर्ते असो आम्ही सुखाने पत्थर पायातील या न्यायाने काम करत असतात, प्रसिद्धी परांमुख असतात. परंतु त्यांच्या अनुभवाचं विश्व इतकं समृद्ध असतं की ते जर लोकांपर्यंत गेलं नाही, पुढच्या पिढीला कळलं नाही, तर खरं म्हणजे तो एक तोटा आहे, लॉस आहे एका अर्थाने. आणि म्हणून ज्या वेळेला अनंतराव माझ्याकडे, सुधीर जोगळेकर अनंतराव आले, त्यावेळेला मला असं वाटलं की हे पुस्तक हे लिहितायत याचाच मला आनंद झाला, की आपला कार्यकर्ता एखाद्या अनुभवाचं पुस्तक लिहितोय याचा आनंद. कारण मी अनेक कार्यकर्त्यांच्या मागे लागलेलो असतो नेहमी, की आपल्या तुमचं जे समृद्ध अनुभव विषय त्या लिहा. एकच गोष्ट सांगतो ना, जगन्नाथराव जोशींची माझीच खूप जवळचे संबंध होते. जगन्नाथरावना मी एकदा म्हटलं की कर्नाटक केसरी आपल्याला सगळ्यांना माहिती असतील, की तुम्ही लिहा म्हणून. तर ते गमतीने मला म्हणाले की तुला कुठला चौक आवडतो. मी म्हणालो भोपळे चौक, कारण त्यांची भोपळे चौकात खूप व्याख्यानं व्हायची. तर ते म्हणाले मग उद्या सकाळी 7 वाजता ते जाऊन माईक लाव आणि सकाळी 7 पासून तू म्हणशील तितक्या वेळ मी बोलतो, लिहायला सांगू नको. मग मी त्यांना गमतीत म्हटलं की मग 10-20 वर्षाने जगन्नाथराव कोण आणि त्यांचं कार्य काय हे आम्हाला लोकांना सांगावं लागेल. असं म्हणल्यावर ते जरा गंभीर झाले. म्हणाले तू म्हणतोस तर बरोबर आहे, मी जरूर लिहीन. परंतु तो योग आला नाही, कारण नंतर त्यांचं लवकरच निधन झालं. परंतु मला नेहमी असं वाटतं की जे या विविध क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांच्याकडे जो अनुभव असतो तो पुढच्या पिढीला किंवा नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरक असतो. आणि तो तसा राहिला पाहिजे. पण तो कसा येणार? प्रत्येक गावात हे काही पोचू शकत नाहीत. पुस्तक प्रत्येक गावात पोचतं, लिखाण प्रत्येक गावात पोचतं. आणि त्यामुळे हे लिखाण लोकांच्या समोर आलं, त्यांचे अनुभव विश्व जर समृद्ध समोर त्यांच्या प्रकटीकरण झालं, तर मग त्यांना दिशा मिळते कार्याची. आणि कार्यकर्त्यांना देखील कसं करावं, काय करावं, अनुभव कसे येतात, त्या सगळ्याचं मार्गदर्शन अशा पुस्तकातून मिळत असतं. आणि त्यातून कार्यवाढीला प्रेरणा मिळत असते, कार्यवाढी होत असते. आणि त्यामुळे या पुस्तकाचं प्रकाशन करताना मला खूप आनंद झाला. भैयाजी जोशींनी मध्यंतरी असंच एक मला सांगितलं होतं की माधवराव मेंदळे म्हणून आहेत, त्यांचं समर्पण हे पुस्तक तू काढ म्हणून. मी ते काढलं. त्यांचे असं अनुभव कुष्ठरोगातले आणि सेवा कार्यातले इतके प्रचंड अनुभव आहेत की जे मला असं वाटलं की हे आधीच याचे यायला पाहिजे होते. हे खूप प्रसिद्धी परांमुख राहिलेले. आणि त्यामुळे मी या पुस्तकाला लगेच हो म्हटलं. परंतु दुर्दैवाने 17 एप्रिलचा मोठा कार्यक्रम पुण्यामध्ये होऊ शकला नाही. परंतु आज या ठिकाणी आपण ऑड डे असून सुद्धा चांगल्या संख्येने ते आलेला आहात. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. स्नेहलची परंपरा राहिली की आध्यात्मिक, वैचारिक आणि पर्यटन या विषयावरची 700हून अधिक पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत. त्याचा मूळ उद्देश हाच आहे की अशा प्रकारचे विषय लोकांपर्यंत पोहोचावेत. सुधीर जोगळेकरांनी त्याला फार चांगलं स्वरूप दिलेलं आहे लिखाणाला त्या.
आणि अनंतरावांचे अनुभव तर ते काय म्हणजे हृदयाला भिडतील असेच सगळे आहेत. आणि ही सगळी संधी मला मिळाली आणि आज आदरणीय भैयाजींच्या हस्ते याचं प्रकाशन होत आहे. त्याचा मला विशेष आनंद आहे, अभिमान आहे. धन्यवाद. अनंतरावांनी उल्लेख केलाय की टीका, शिवीगाळ, विरोध, वेळप्रसंगी जीवावर बेतणं अशा सगळ्या प्रसंगाची जी वाटचाल झाली ती होता होता शेवटी मिठ्या मारणारे हात, अनेक हात त्या वनवासी भागात, दुर्गम भागात मिळायला लागले. मला असं वाटतं की सेवा ही अतिशय निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे केली की काय होतं ते परिवर्तन डॉक्टर अनंतराव कुलकर्णी यांचं पुस्तक वाचताना आपल्यालाही त्याची अनुभूती मिळते. या सगळ्या पुस्तकाचं शब्दांकन करणाऱ्या श्री सुधीर जोगळेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय भैयाजी या पुस्तकाचे खरे लेखक अनंतराव कुलकर्णी, गीताताई, या पुस्तकाचे प्रकाशक स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मगाशी चहापानाला बसलो असताना भैयाजी असं म्हणाले की या पुस्तकाचं लोकार्पण झालेलंच आहे, आता फक्त प्रकाशन होत आहे. आणि ते खरं आहे, कारण 17 एप्रिलला हे पुस्तक प्रकाशित व्हायचं असं पुण्यामध्ये ठरलं होतं आणि खूप मोठा कार्यक्रम ठरला होता. परंतु लॉकडाऊनमुळे आणखीन बाकी सगळ्या निर्बंधांमुळे त्याचं प्रकाशन होऊ शकलं नाही. पण त्यानंतर मग फार काळ वाट न पाहता हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याचं कारण ज्यांनी प्रकाशन पूर्व सवलतीमध्ये नोंदणी केलेली होती त्यांच्याकडनंही विचारणा व्हायला लागली आणि त्यामुळे हे पुस्तक आधीच 1,500हून अधिक लोकांच्या पर्यंत पोहोचलं आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद हा या पुस्तकाला आहे असं लक्षात आलं. माझ्या दृष्टीने विशेषतः सेवा कार्याविषयीचं माझं हे 4थं शब्दांकनाचं पुस्तक आहे. म्हणजे मगाशी हा म्हणला तसं की उगवे संघ पहाट हे शेषाद्रींनी जे पुस्तक लिहिलं होतं, जे विशेषतः या सगळ्या सेवा कार्याच्या संघाच्या वाटचालीला त्याची माहिती करून देणारं होतं, ते पहिलं पुस्तक. त्याच्यानंतर केशवराव केळकरांनी वनवासी क्षेत्रामध्ये जे काम केलं त्याच्यावरचं केशवाय नमः नावाचं दुसरं पुस्तक केलं. त्यानंतर भैयाजींच्याच उपस्थितीमध्ये डोंबिवलीमध्ये चांप्यामध्ये सदाशिव कात्र्यांनी जे कुष्ठरोग्यांविषयीचं काम केलं होतं त्याच्यावरचं परमानंद माधवम नावाचं तिसरं पुस्तक, तेही सेवा कार्याविषयीचंच होतं. आणि आज हे अनंतानुभव अनंतराव कुलकर्णींच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून गेल्या 35 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या कार्यावरचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं एक वेगळेपण आहे, ते मुद्दाम लक्षात आणून दिलं पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये वैद्यक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या निरनिराळ्या व्यक्तींची, वैद्यकांची आत्मकथनं प्रसिद्ध झाली. आपल्यापैकी अनेकांनी ती वाचली असतील. त्यामध्ये डॉक्टर आमट्यांचं पुस्तक झालं, डॉक्टर बंगांचं झालं, डॉक्टर कोल्हेंचं झालं, डॉक्टर रवी बापटांचं झालं, डॉक्टर पुरेंदरांचं झालं, डॉक्टर रामाणींचं झालं, डॉक्टर बावडेकरांचं झालं, अशी अनेक पुस्तकं आली. पण आपलं वैद्यकीय ज्ञान आणि आपलं वैद्यकीय कुशलता आपली ही समाजासाठीच फक्त खर्च करायची, वैयक्तिक प्रॅक्टिस करायची नाही आणि तीही वेतन न घेता करायची, असं ठरवून डॉक्टर कुलकर्णींनी 35 वर्ष हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं. त्याची सुरुवात जव्हार मोखाड्यापासून झाली आणि नंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये संघाच्या माध्यमातून जे असंख्य प्रकल्प देशभर सुरू झाले, मग दाई प्रशिक्षण असेल किंवा आरोग्य रक्षक प्रकल्प असेल, चेन ऑफ ब्लड बँक्स असेल, या सगळ्याची सुरुवात जी आहे ती डॉक्टर कुलकर्णींच्या कामामधनं झाली. आणि म्हणून या पुस्तकाला एक वेगळं महत्त्व हे आहे असं मला वाटतं. त्यांनी केलेली सगळी एका अर्थाने प्रॅक्टिस जी आहे ही वंचितांसाठी केलेली अशा स्वरूपाची प्रॅक्टिस आहे आणि त्यामुळे त्या कामाला हे खूप महत्त्व आहे. हे सगळं सेवेचं क्षेत्र जे आहे, हे सेवेचं क्षेत्र खरं म्हणजे इतकं व्यापक आहे, विस्तारलेलं आहे. मी म्हटलं तसं जव्हार मोखाड्यापासून सुरुवात करून नाशिक, पुणे,
आणि मग महाराष्ट्रामध्ये सर्वत्र असा त्यांचा प्रवासही झाला. या कामाच्या निमित्ताने देशभरही ते प्रवास करत राहिले. त्याच्या वेळचे आलेले जे सगळे अनुभव आहेत, हे अनुभव या पुस्तकामध्ये शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. माझं नाव त्याच्यावरती शब्दांकनाचं आहे, परंतु मला फार काही करावं लागलं नाही, कारण डॉक्टरांनी टिपणं इतक्या मुद्देसूदपणाने काढलेली होती. ती फक्त रिअरेंज करण्याचंच काम माझ्याकडे होतं, कारण त्याला पुस्तक रूपाने ती आपल्या सर्वांच्या समोर आणायची होती. त्यामुळे एका अर्थाने माझं काम फक्त मी तो हमाला भारवाही अशा स्वरूपाचं होतं, तेवढं मी केलं. आणि ते किती चांगलं झालंय हे आता तुम्ही वाचून नंतर त्याच्याविषयीचं तुमचं मत जे आहे हे तुम्ही नंतर सांगू शकता. वैद्यकीय सेवेच्या आड राहून धर्मप्रसार करणाऱ्यांची खूप मोठी परंपरा आपल्याकडे देशभरामध्ये आहे. त्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांची संख्या जी आहे, ही ख्रिश्चन मिशनऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. त्यांच्या मागे असलेला जो विदेशी पैसा आहे, हा विदेशी पैसा हा त्या वैद्यकीय क्षेत्राच्या वाढत्या प्रसारासाठी आणि त्याच्या मागून चालणाऱ्या धर्मप्रसारासाठी आहे. पण मी म्हटलं तसं की डॉक्टरांनी 1 रुपयाचंही वेतन न घेता आणि नंतर काही काळ अत्यल्प मानधनावर काम करून ही सगळी सेवा कार्य जी आहेत, ही सेवा कार्य उभी केलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर असलेले जे आदर्श होते, त्याच्यामध्ये माधवराव काणे होते, दामोदर टोकेकर होते. अशा स्वरूपाचे व्यक्तींचे आलेले अनुभव जे आहेत, हे अनुभव देखील त्या पुस्तकामध्ये आहेत. त्यांचं काम पाहून त्यांनी हे काम सोडावं आणि आपल्याकडे यावं. मी त्यांना गाडी द्यायला तयार आहे, बंगला द्यायला तयार आहे, मोठमोठा पगार द्यायला तयार आहे, अशा स्वरूपाची आमिष देऊन अनेक उद्योगपती त्यांना भेटले. त्यांच्याविषयीचे देखील उल्लेख त्या पुस्तकामध्ये आहेत. आणि अशा स्वरूपाच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता डॉक्टरांनी हे काम तब्बल 35 वर्ष सलगपणाने चालू ठेवलं. या सर्व कामामध्ये गीता वहिनींचा खूप मोठा पाठिंबा हा त्यांच्याबरोबर जसा होता, तसा योगेश आणि तृप्ती हे दोन त्यांचे मुलगा आणखीन मुलगी यांचंही खूप मोठं सहकार्य त्यांना ह्या कामाच्या निमित्ताने लाभलं. त्यांच्या सासूरवाडीकडून, त्यांच्या आईवडिलांकडून, त्यांच्या भावांकडून त्यांना मिळालेलं जे सहकार्य आहे, त्यामुळेच हे काम इतकी सलगपणाने इतकी वर्ष घराची चिंता न करता ते करत राहिले. त्याचाही उल्लेख त्यांनी या पुस्तकामध्ये खूप तपशीलवार अशा स्वरूपाचा हा केलेला आहे. या पुस्तकामधले मी म्हटलं तसं की अनेक प्रसंग जे आहेत, हे अनेक प्रसंग हेलावून टाकणारे आहेत. विशेषतः आदिवासी क्षेत्रामधले जे प्रसंग आहेत, हे प्रसंग मुळातून वाचावेत अशा स्वरूपाचे आहेत. आपण सगळेजण संघाच्या कामाशी संबंधित, संघाच्या कामामध्ये असलेली जी गीतं आहेत, ही गीतं आपल्याला माहिती आहेत. त्या गीतांमधनं किंवा संघामध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दप्रचारांमधनं, वाक्यांमधनं आपल्याला मंत्र छोटा तंत्र सोपे असं म्हणण्याची सवय असते. दूर अंधेरा तू करता जा असं आपण म्हणत असतो. पण प्रत्यक्षामध्ये याच्याकरता मंत्र छोटा तंत्र सोपे म्हणत जे काम करावं लागतं, किंवा दूर अंधेरा करत जा असं म्हणत असताना दूर अंधेरा करण्याकरता जे करावं लागतं, गाडून घेऊन ते गाडून घेण्याचं काम हे डॉक्टरांनी वनवासी क्षेत्रामध्ये केलंय. त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे. 1989 साली हेडगेवार जन्मशताब्दीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संघाची सेवा कार्य सुरू झाली. त्याच्या सुरुवातीपासून भैयाजी सेवा कार्याशी जोडलेले आहेत आणि एका अर्थाने जव्हार मोखाड्यामधनं बाहेर काढून जनकल्याण समितीच्या कामाला जोडून घेण्याचं काम भैयांच्यामुळेच अनंतरावांच्या जीवनामध्ये आलं. आणि त्यानंतर मग अनंतरावांनी जनकल्याण समितीच्या माध्यमातून खूप कामं केली. महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे असं काम करणारे किंवा अशी भूमिका डोळ्यासमोर ठेवून काम करणारे संघाशी संबंधित असे असंख्य डॉक्टर्स आहेत, जे आपल्यापैकी अनेकांना परिचित आहेत. त्याच्यामध्ये संगमेश्वरचे डॉक्टर केतकर मला आठवतात, पाचगणीचे डॉक्टर देशपांडे मला आठवतात. पण हे असे असले, आणि पनवेलचे डॉक्टर पटवर्धन आहेत. पण असे असले तरी मला असं वाटतं की संस्थात्मक अशा स्वरूपाचं काम करणारी ही जी मंडळी आहे, त्या सगळ्यांच्यामध्ये डॉक्टर अशोक कुकडे आहेत. त्यांचं विवेकानंद रुग्णालय आहे, औरंगाबादचं हेडगेवार रुग्णालय आहे, नाशिकचं गुरुजी रुग्णालय आहे,
पुण्यामध्ये सुरू होणारं आता देवरस रुग्णालय आणि मुंबईमध्ये नाना पालकर स्मृती समितीसारखी संस्था आहे. आज या कामाकडे बघून आणि डॉक्टरांनी लिहिलेल्या अनुभवांकडे बघून प्रेरणा घेऊन मला असं वाटतं की नवीन वैद्यक क्षेत्राकडे वळणारे तरुण जे आहेत हे अशा स्वरूपाच्या कामांमध्ये भविष्यामध्ये वळतील आणि नवे अशा स्वरूपाचे कार्यकर्ते हे वैद्यक क्षेत्रासाठी महाराष्ट्राला उपलब्ध होतील त्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे. म्हणून या पुस्तकाला मी खूप महत्त्व आहे असं मी मानतो. ते शब्दांकित करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. आणि हे म्हणले तसे रवींद्र घाटपांडे, मी खरी सुरुवातीला आमची ज्या वेळेला भेट झाली त्यावेळेला घाटपांडे म्हणले, अहो हे कोण वाचतं, संघामध्ये फार पुस्तकं कमी वाचतात संघाचे स्वयंसेवक, तुम्ही कशाला एवढं सगळं करताय. तर मी म्हटलं नाही, हे पुस्तक लोकांपर्यंत त्याची महती पोचली की तुम्हाला पहिली आवृत्ती केव्हा संपली आणि दुसरी आवृत्ती केव्हा काढावी लागली आता तुम्हाला विचार करावा लागेल. आणि तसंच घडलं. प्रकाशन पूर्व सवलतीमध्येच पहिली आवृत्ती संपली आणि दुसऱ्या आवृत्तीची तयारी घाटपांड्यांना करण्याची वेळ आली. मला या पुस्तकाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल वाचकांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जसं आता सुधीरजींनी उल्लेख केला की वाचकांचा प्रतिसाद, या ठिकाणीही कार्यक्रमाला जे आलेले आहेत त्यातल्या 2 जणांनी या पुस्तकाविषयी बोलता येईल का अशी भावना व्यक्त केली होती. एकूण कार्यक्रमाच्या रचना आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन तसं बोलता येणार नाही, पण वाचकांना पुस्तकाविषयी बोलावं असं वाटणं मला असं वाटतं ही या पुस्तकाचं यश आहे. आणि हे पुस्तकाचं यश हे डॉक्टर अनंत कुलकर्णी यांच्या अनुभवांचं खरं म्हणजे यश आहे असं म्हणायला पाहिजे. मी माननीय भैयाजींना विनंती करतो की अनंत अनुभव या पुस्तकाचं त्यांनी या ठिकाणी प्रकाशन करावं. पुस्तकाचे लेखक डॉक्टर अनंत कुलकर्णी आपल्याशी संवाद करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय भैयाजी, या पुस्तकाचं शब्दांकन करणारे सुधीरजी जोगळेकर आणि त्या पुस्तकाला साज चढवून संपूर्ण समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं ते वितरित केलं जाईल याचा प्रयत्न करणारे स्नेहल प्रकाशनचे श्रीयुत घाटपांडे, त्याचबरोबर ज्यांच्यामुळं काही निश्चित उद्देश मनामध्ये ठेवून माझ्याकडून हे काम ज्यांनी करवून घेतलं असे श्रीराम तथा राजू पटवर्धन, ज्या संस्थांच्या मध्ये माझा वावर झाला त्या प्रगती प्रतिष्ठानच्या आणि माझ्या सर्वार्थानं 80 पासून पालक असलेल्या सुनंदाताई पटवर्धन, आत्ताचे अध्यक्ष सतीशजी मराठे, जनकल्याण समितीचे प्रदीपजी पराडकर आणि जनकल्याण चेन ऑफ ब्लड बँकेच्या डॉक्टर सौ मंजुताई कुलकर्णी. आज एक अत्यंत आमच्या उभयतांच्या आयुष्यामध्ये कधी येईल असा कल्पना न केलेला आनंददायी क्षण आज आम्ही सर्व आपणासोबत अनुभवतो आहोत. या सगळ्या 35 वर्षाचा प्रवास जेव्हा लिहायला सुरुवात केली त्या लिहिण्यामध्ये गीताचा सहभाग आहे आणि त्याचबरोबर या 35 वर्षाचा प्रवास सुद्धा
हा आमचा दोघांचा प्रवास असा राहिलेला आहे. त्यामुळे पुस्तक जरी अनंतानुभव असलं तरी आमचे एकत्रित अनुभव आपणासमोर ठेवलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा अनेक जणांच्याकडून किंवा अशा पद्धतीनं जेव्हा पुस्तक लिहिण्यात आलं, लिहिलं गेलं, किंवा अनेकदा काम करत असताना सुद्धा हे कसं शक्य झालं किंवा कसं शक्य होत आहे असे जेव्हा वारंवार अनेक जण विचारायचे, त्यावेळी मी ते उत्तर देण्याचं फार प्रयत्न करत नव्हतो. परंतु आज या निमित्तानं या सगळा थोडक्यामध्ये विषय आपणासमोर ठेवावा असं वाटलं. खरं पाहता ही सेवा कार्याची, राष्ट्रकार्याची प्रेरणा संघाची आमचे आई वडील, नंतर आजी आजोबा, आई आष्ट्याची, आई वडील आजोबा कोल्हापूरचे, आणि त्या काळी 1945-50च्या मध्ये अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये घरी संघाचं काम चालू होतं, आणि त्यानंतर आलेल्या आपत्तीमध्ये सर्वस्व गमावल्याचंही आमच्या आईनेही अनुभवलं होतं आणि आमच्या कोल्हापूरला आमच्या वडिलांनीही अनुभवलेलं होतं. आणि यामुळे या पुढच्या काळामध्ये आम्ही लहानाचे मोठे होत असताना आमच्या मामांनी सांगितलेल्या, आजी आजोबांनी, वडिलांनी सांगितलेल्या संघाची कथा, गीतं ही कानावर पडायची. आणि त्याचवेळी मला वाटते की एक चांगलं विचाराचं बीज मनामध्ये रोवलं गेलं होतं. पुढे वाटचाल करत असताना विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा विशेषतः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायची संधी मिळाली त्यानिमित्तानं. आणि नंतर वैद्यकीय शिक्षण घेत असताना विशेषतः मिशनरी हॉस्पिटलला मिरज मेडिकल कॉलेज हे जोडलेलं असल्यामुळं प्रत्यक्ष मिशनऱ्यांची काम करण्याचा सेवाभाव जसा जाणवत होता, तसाच धर्मांतरामुळे होणारं राष्ट्रांतरणही जाणवत होतं. आणि हे सर्व करत असताना आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करतो किंवा एखादी गोष्ट ही राष्ट्रघातक आहे असा जेव्हा विचार करतो, तेव्हा आपण काहीतरी जाऊन केल्याशिवाय ते म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही असा विचार मनामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच रुजलेला होता. आणि वैद्यकीय शिक्षण संपता संपता ज्यांनी पुस्तकाचा आग्रह करून आज माझ्या हातून लिहून घेतलं ते श्रीराम तथा राजू पटवर्धन, मदनजातजी यांचाही त्यावेळी संबंध आला. आणि त्यावेळी मी एकच इच्छा व्यक्त केली की प्रचारकी थाटाचं म्हणजे प्रचारकी जीवन जगण्यापेक्षा मला जे वैद्यकीय ज्ञान मिळालेलं आहे ते संघाला कुठे जर उपयोगी होणार असेल तर ते कुठेही द्यायला मी तयार आहे. आणि त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये मला आठवतंय की या सगळ्या वाटचालीमध्ये या संघ कार्याच्या एकंदर वाढीसाठी झोकून देणारे प्रचारक ह्या यंत्रणेचा मला सहवास माझ्या पहिल्याच दिवशी मला तळासरेला आला. हे सगळं काम कुठं सुरू करावं हे म्हणण्यासाठी त्यावेळचे जे संघाचे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी मला तलासरेला जायला सांगितलं. आणि तलासरेला ती बैठक होती संपूर्ण क्षेत्रामध्ये असणाऱ्या संघ प्रचारकांची. मी अत्यंत दडपणाखाली वावरत होतो 3 दिवस त्या बैठकीमध्ये, परंतु सहजतेनं माझी चौकशी होत होती. सगळ्यांना अप्रूप वाटत होतं एक डॉक्टर कोल्हापूरातून निघाला आणि तळासरला काहीतरी काम करण्याच्या जिद्दीनं वनवासी क्षेत्रात आलेला आहे. आणि त्यावेळचं जे प्रचारकांचं माझ्याबरोबर झालेला व्यवहार, माझ्याशी झालेलं प्रेमपूर्वक बोलणं हे मला प्रेरणादायी ठरलं. आणि त्यानंतर बैठकीनंतर 8-10 दिवस मी, माधवराव काणे हे सगळे आम्ही त्या भागात फिरत होतो. आणि काही निश्चित योजना बनवण्यासाठी त्यावेळी जी सर्वात महत्वाची भेट किंवा जे मी पुस्तकात म्हटलंय ज्याला परिसस्पर्श म्हटलंय तो ठाण्याला माननीय आदरणीय वसंतराव पटवर्धन तथा आप्पा यांच्याशी झाला. आणि तो माझा संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा क्षण होता असं मला म्हणायला हरकत नाही. परंतु त्यावेळी सुद्धा त्यांनी विचारल्यानंतर मी म्हटलं होतं 3-1 वर्ष देईन मी कामासाठी, पुढचं काहीच माहीत नव्हतं. आणि हे करता करता जेव्हा वनवासी क्षेत्रामध्ये कामाचा वावर सुरू झाला तेव्हा एकीकडे माधवराव काणे होते, अंबाणला दामोअण्णा टोकेकर होते, देवभानला मान्य मोरोपंतांच्या भेटीगाठी व्हायच्या, मधून मिश्किल स्वभावाचे केशवराव केळकर असायचे. आणि या नंतर आवर्जून आरोग्यरक्षक प्रकल्प सुरू झाल्यानंतर बैठकांना येणारे त्यावेळचे सुरेशरावजी केतकर होते.
या सगळ्या प्रचारकांचा जवळून परिचय, सहवास, मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्याचा एक सखोल परिणाम हा आतमध्ये माझ्या मनावर होत होता. आणि हे सगळं करत असताना ज्या क्षेत्रामध्ये मी कामाला बाहेर पडलो, म्हणजे ते माझं महाविद्यालय नव्हतं तर वनवासी क्षेत्र हे विश्वविद्यालय होतं. तिथल्या समस्या, तिथली दुःख, त्याची उत्तरं ही एकीकडे शोधत होतोच, परंतु वनवासी व्यक्तींनी किंवा वनवासी लोकांचा जो सहभाग किंवा त्यांचा सहवास, प्रत्येक झोपडीमध्ये गेल्यानंतर त्यांची माझ्याबद्दल व्यक्त होणारी आपुलकी, प्रेम हे मला मोहून टाकत होतं. आणि त्याचबरोबर जे आपण नेहमी दासबोध, गीतामध्ये जे आपण वाचतो ते प्रत्यक्ष अनुभवणारी माणसं मी त्या वनवासी क्षेत्रात पाहिली. जन्मतः अध्यात्म जगणारी, पंचमहाभूत किंवा निसर्गाची जरी प्रतिकूल स्थिती असली तरी निसर्गावरच प्रेम करणारी ही मंडळी जेव्हा संपर्कात येत गेली आणि त्याच वेळी माझी त्या वनवासी क्षेत्रामधली वर्ष कशी वाढली हे मलाही कळलं नाही. हे सगळं होत असताना नंतरच्या टप्प्यामध्ये आत्ता जो उल्लेख झाला की जो आज मला खरोखर अतिशय समाधान होत आहे, आनंद होतोय की 1987-88 साली आदरणीय भैयाजींचा संपर्क आला. त्यांचं मार्गदर्शन आणि त्या पुढच्या दशकामध्ये मान्य भैयाजी, मान्य मुकुंदराव पणशीकर, गिरीशराव कुबेर, डॉक्टर कुकडे या व्यक्ती अशा संपर्कात, सहवासात अनेक वर्ष, अनेक बैठकामध्ये, अनौपचारिक गप्पांच्या मध्ये, प्रवासामध्ये आणि त्यांनी उभा केलेली अन्य कामं पाहून सुद्धा परत ती वर्ष कशी वाढली मलाही कळलं नाही. आणि हे सगळं केल्यानंतर मला एक तो क्षण आठवतो की खरं पाहता 2000 सालचा, की त्यावेळी खरं पाहता जनकल्याण समिती ही संघाची सेवा कार्य करणारी मोठी संस्था. अनेक प्रचारक त्याचं कार्यवाह म्हणून काम केलेले, त्यात नाना जोशी असतील किंवा मुकुंदराव थोरात असतील, असे अनेक प्रचारक म्हणून कार्यवाह असायचे. परंतु 2000 साली मला संपूर्ण त्या जनकल्याण समितीचं कार्यवाहपद देण्यात आलं आणि हा जो वरिष्ठ संघ कार्यकर्त्यांनी सोपवलेला विश्वास, जबाबदाऱ्या, अधिकार दिले ते अत्यंत प्रेरणादायी ठरले. आणि मग पुढची 15 वर्ष जनकल्याण समितीचं काम करता करता 60 वर्ष उलटून 35 वर्ष केव्हा संपली हे माझं मलाही कळलं नाही. आणि त्यामुळं कुटुंब, सहवासात आलेले संघाचे वरिष्ठ अधिकारी, प्रचारक आणि याचबरोबर या आमच्या कुलकर्णी कुटुंबियांच्यावर आमचे सद्गुरू सोलापूरला असतात ईश्वरानंद स्वामी महाराज, बसवारूढ आणि सिद्धारूढच्या परंपरेतले, परंतु त्यांचा वावर संपूर्ण खेड्यामध्ये असल्यामुळं जेव्हा मी ते हे सगळं काम करतोय असं म्हटल्यानंतर ते म्हटले, अरे तू जिथं काम करतोयस तेच काम तू दीर्घकाल करत राहा. आणि त्यांचं अनेक वेळा अनेक पद्धतीनं झालेलं मार्गदर्शन हे सुद्धा मला प्रेरणादायक ठरत होतं. आणि यामुळं ज्याला आपण म्हणू की एखादं काम उभं करत असताना, वाटचाल करत असताना या प्रेरणा जागृत करण्याचं काम जसं आमच्या कुटुंबियाच्या मातापित्यांनी केलं तसं या ज्येष्ठ संघ प्रचारक, संघ कार्यकर्त्यांनी केलं. त्याचबरोबर वनवासी क्षेत्रातलं जे काही माझा वावर राहिला नंतरच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भैयाजींच्यावर प्रवासामध्ये अन्य प्रांतामध्ये असेल, तेव्हा ठिकठिकाणी मिळालेले अनुभव, त्यांचं झालेलं दर्शन, यामुळं ते सेवा कार्याचं किंवा ज्या पद्धतीनं त्यावेळी सेवा कार्यांची आवश्यकता होती त्या कामामध्ये झोकून देण्याचं सामर्थ्य मला परमेश्वरांनी दिलं. आणि हे सर्व करत असताना सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत हे काम यशस्वी होणारच. ज्याला आपण म्हणू की संघ हे ईश्वरी कार्य आणि ते यशस्वी होणारच असतं. त्यामुळे कुठलंही काम हातात घेतलं, छोटं असो किंवा मोठं असो, ही ठाम श्रद्धा मनामध्ये बाळगण्यात मी यशस्वी झालो. वनवासी क्षेत्रातल्या वनवासी माणसाबरोबर राहिल्यामुळं जे काही गुण कार्यकर्त्यामध्ये लागतात ते मला वाचावे लागले नाहीत. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मी त्यांच्याकडनं कार्यकर्त्यांचे गुण शिकलो. अनेक वरिष्ठांच्या सहवासातून कार्यपद्धती शिकलो. आणि या सगळ्यांचा पुढच्या काळामध्ये जनकल्याण समितीच्या संघाच्या सेवा विभागाच्या माध्यमातून जे अनेक ठिकाणी अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून
हे हातातून घडत गेलं. आणि हे काम किंवा प्रकल्प उभा करत असताना सुद्धा केवळ वनवासी नाही, पण दुर्गम क्षेत्रामध्ये, भटक्या विमुक्त समाजामध्ये, आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजामध्ये वावरत असताना आणि एकूणच सुरुवातीच्या काळातच वैद्यकीय क्षेत्र किंवा वैद्यकीय प्रकल्प हा एक सामाजिक परिवर्तनाचं साधन होऊ शकतो ही खात्री पटल्यामुळं यानंतर त्यांची दुःख, त्यांच्या समस्या आणि सर्वात मोठं काम म्हणजे आरोग्यरक्षक प्रकल्प असो, रक्तपेढी प्रकल्प असो, रुग्णालय प्रकल्प असो, एखादं साधं रुग्णोपयोगी साहित्य केंद्र असो किंवा ग्राम विकासाचे उपक्रम असोत, त्यामध्ये समाजाचा मिळणारा प्रतिसाद हा मला आनंददायक आणि प्रेरणादायी ठरला. आणि ह्या सर्व गोष्टींचं किंवा बाबींचं आज मनोगताच्या रूपानं आपणासमोर मांडता आलं, अनुभवता आलं. आणि हे सगळं जे काही जेव्हा राजू पटवर्धननी मला सांगितलं त्यावेळी हे अनेक अनुभव आठवत मी आणि गीतानी एक वर्षभर ते अनुभव आठवले, ते लिखित केले. आणि नंतर माझं मला जाणवायला लागलं की प्रत्येक अनुभव हा मला गुरुस्थानी होता, प्रत्येक अनुभव मला काही ना काही शिकवून जात होता. आणि म्हणून या निमित्तानं आणि एकंदर सगळ्यांच्या आशीर्वादानं, प्रेरणेनं आज हे पुस्तक लिहून झालेलं आहे. आणि आवर्जून यावेळी परत जी आठवण येते ती म्हणजे आदरणीय आप्पांची किंवा ऋषीतील व्यक्तिमत्व असलेले माधवराव काळे की ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक रात्री जागून काढल्या. आणि त्यांच्या सहवासातमध्येच जे आमच्या आयुष्याची दोघांच्या वाटचाल जी झाली तीच वाटचाल आमच्या सर्व कुटुंबांनी केली. आणि हे सर्व करत असताना सुद्धा कुटुंबियांची भक्कम साथ ही प्रेरणा होती. आमचे दोन्ही बंधू संजय, सतीश असेल ते दोघंही झोकून काम करणारे. सतीशनंही जवळजवळ 15 वर्ष विद्यार्थी परिषदेचं काम केलं. एकाच वेळी आम्ही बाहेर पडलेलो होतो, त्यावेळी तिसऱ्या भावानं घेतलेली आमच्या मातापित्यांची काळजी आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळं आज इतकं दीर्घकाल प्रेरक जीवन आम्ही दोघंही जगू शकलो. त्यामुळं आज आनंद आहे, समाधान आहे, कृतार्थता आहे. आणि ज्याला आपण म्हणू की ज्याला आपण नेहमी म्हणतो की सच्चिदानंद म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे आणि त्याची अनुभूती अनुभूती घेणं म्हणजे परमेश्वर दर्शन असतं. ती अनुभूती आज आपणा सर्वांच्या मध्ये घेताना मला मनस्वी आनंद होतोय, समाधान होतंय. आणि या अनुभवरूपी गुरुमुळं मी घडलो असे अनुभव समाजामध्ये पोहोचवण्याचं काम सुधीरजी जोगळेकर, स्नेहल प्रकाशन यांनी त्याच ताकदीनं केलं. आणि या सगळ्यांच्या कार्यामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवून मी माझं मनोगत संपवतो. आरोग्य सेवेची गाथा असं या खरं म्हणजे पुस्तकाचं स्वरूप आहे. एखाद्या चित्रपटाचा किंवा मालिकेचा विषय होऊ शकतो इतके कसदार प्रसंग या सगळ्या पुस्तकात आहेत. या पुस्तकाच्या निर्मितीत सहकार्य करणारे स्नेहल प्रकाशनची सगळी टीम, त्यांचे चित्रकार मोहन थत्ते, त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम यशस्वी करणारे विश्वसंवाद केंद्राचा सगळा चमू, यशवंत बुवनचे सगळे कार्यकर्ते. हे आजचा कार्यक्रम आणि हे एकूणच पुस्तक महाराष्ट्रात सहित सर्वत्र जावं याकरता सहकार्य करणारे श्रीयुत तात्या जोगळेकर, डॉक्टर अनंत पंढरे, खासदार विनय सहस्रबुद्धे, श्रीयुत चंद्रकांत दादा पाटील, श्रीयुत विनोद तावडे, अशा सगळ्याच अनेकांचे हात या आजच्या कार्यक्रमाला लागलेले आहेत. त्या सगळ्यांविषयीच मी परत एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. माननीय भैयाजींनी त्यांच्या सगळ्या प्रवास, बैठका, अन्य कार्यक्रम यातनं आवर्जून वेळ या कार्यक्रमाकरता दिला, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पुस्तक या ठिकाणी विक्रीला आहे. ₹200 या सवलत मूल्यात सगळ्यांना हे पुस्तक या ठिकाणी मिळेल. बुक गंगा आणि याच्यावरही ऑनलाईनही या पुस्तकाची नोंदणी कालपासूनच सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुस्तक घेऊन जावं आणि मग आपल्या सहकार्यांना, मित्रांना सांगावं की ऑनलाईनही मिळतं, म्हणजे मग त्यांना ते दाखवता येईल, फोटो वगैरे व्हॉट्सअपवर पाठवून. मी माननीय भैयाजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. कुठून सुरुवात करावी असं माझ्यासमोर प्रश्न आहे. मंचावरची बसलेली
सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी क्षमतावान मंडळी आहेत, पण ज्यांच्यामुळे आपण इथे आलेलो आहोत तिथूनच सुरुवात केलेली चांगली. डॉक्टर अनंतराव कुलकर्णी, सौभाग्यवती गीताताई, ज्यांच्यामुळे सुधीर जोगळेकरांनाही काम मिळालं आणि त्यांनी ते पूर्ण केलं असे सुधीर जोगळेकर, त्यांनी केलेलं काम पूर्णत्वाला नेण्याचं काम ज्यांनी जबाबदारी घेतली असे रवींद्रजी घाटपांडे, आणि तुम्हाला मला बरं वाटावं असं कधी कधी कार्यक्रमाचं संचालन करणारे सुद्धा बरे वाटले पाहिजेत तसे आपले मकरंदजी मुळे आणि या सभागृहामध्ये उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. या आजच्या या कार्यक्रमामध्ये एक साखळी दिसते. ज्यांनी अशा प्रकारची कामं करण्याची ज्यांची इच्छा आहे अशांना संधी उपलब्ध करून दिली असे स्वर्गीय वसंतराव पटवर्धन आणि सुनंदाताई इथे आहेत. संधी पुष्कळांना मिळते, पण संधीचा उपयोग करतात असे थोडे असतात. पण नुसती संधी आली असं नाही तर त्याचा उपयोग करून घेतला असे डॉक्टर अनंतराव आहेत. त्यांनी केलेल्या कामाचं नीट सगळ्यांसमोर आलं पाहिजे असं तळमळींनी वाटणारे राजू पटवर्धन आहेत. तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणारे रवींद्र घाटपांडे आहेत. आणि इथे बसलेले आपण बहुतांश लोक त्यांच्या कामाचे सक्रिय किंवा मूक आपण सगळं साक्षी आहोत. अशी ही एक साखळी आहे. त्यामुळे इथे कोणीही त्या साखळीच्या बाहेरचं नाही, असं फार कमी असतं. कधी कधी असं वाटतं की एखादी गोष्ट असते आणि माणसं शोधत असतात. तर वसंतराव पटवर्धनांना अनंतराव कुलकर्णी भेटणं हा एक योग आहे आणि अनंतराव कुलकर्णींना काम करण्याची संधी मिळणं हा दुसरा योग आहे. वसंतराव पटवर्धन कदाचित अनेकांना भेटले असतील, प्रेरणा घेणारे थोडे आहेत, आणि अनंतरावांना सुद्धा पुष्कळ लोक भेटले असतील, पण प्रेरणा देणारे एकच आहेत, वसंतराव. तर हे पुष्कळ योगायोग सगळे याच्यात आहेत. खूप कठीण मार्ग असतो. म्हणजे सेवा कार्याचं वर्णन ऐकणं फार आनंददायक आहे, पण सेवा करणं तितकं सोपं नाही. रोज पावला पावलावरती अडचणी येत, रोजच्या आहेत. आणि पुष्कळ वेळा अनुभवाला येतं की जे करतात त्यांना लिहिण्याची क्षमता असते किंवा ते अंग असतं असं नाही. पण तिसरी गोष्ट आणखीन आहे की एक न करता लेखन करणारे पुष्कळ आहेत. म्हणजे स्वतःचं वर्णन करणार, न लिहिता, न करता काहीतरी. पण इथे आणखीन एक जो सकारात्मक मुद्दा आहे तो असा आहे की अनंतरावांनी एक लिखाण केलं. मी ते सुरुवातीला एकदा बघितलं होतं. तर अनंतरावांना इतक्या वर्षाच्या अनुभवामुळे बैठकीत वृत्त देण्याची सवय आणि ते तसंच लेखन झालं होतं. तर विचारायला मनामध्ये की हे वृत्त कोण वाचणार? लोकांना तर रोचक पाहिजे, प्रेरक पाहिजे. पण अनंतराव काम करण्यामध्ये मग्न असल्यामुळे त्यांचं हे अंग कदाचित एवढं मजबूत नाही झालं. आणि म्हणून सुधीर जोगळेकरांसारखे, मी आधी म्हटलेलं वाक्य मी इथे दुरुस्त करणार आहे. काही लोक नुसते लेखन करणारे असतात, सुधीर जोगळेकर तसे नाही आहेत. त्यांनी कामही पुष्कळ केलेली आहेत आणि लेखनाचं कौशल्य पण त्यांच्याकडे आहे.
आणि म्हणून अशा प्रकारचं या सगळ्यांच्या एका संमिश्र प्रयत्नातून एका वेगळ्या वेगळ्या भूमिका सगळ्यांनीच पार पाडल्या आणि हे अमृत अनुभव, अनंत अनुभव आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं. माझा काही माझ्याकडे सेवा विभागाचं काम होतं म्हणून सुरुवातीपासून संपर्क आला. आज एकूण भारतामध्ये जी प्रभावी म्हणून काही सेवा कार्य आहेत त्याच्यामध्ये एक आरोग्य रक्षक योजना आहे. त्या आरोग्य रक्षक योजनेचा जन्मच जव्हार मोखाडा तालुक्यात झालेला आहे. म्हणजे वसंतरावांनी काही कल्पना केली आणि ती कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचं काम अनंतरावांनी केलं. मला आठवतंय की छोटा तालुका मोखाडा निवडला होता आणि सगळे गावं कुठे ना कुठेतरी त्या आरोग्याच्या सेवेमध्ये कुठेतरी जोडली गेली पाहिजे म्हणून संपूर्ण तालुका डोळ्यासमोर ठेवून प्रयोग केले. हे केव्हा तरी 86, 85, 86 काळामध्ये सुरू झालेलं आज देशभरामध्ये सुमारे 10,000 ग्राम आरोग्य रक्षक योजनेचं काम चालतं. बीजारोपण छोटं आहे, मोखाडा तालुक्यातला आहे आणि तो प्रकल्प आज देशव्याप्त झालाय. सुरुवात तिथे झालेली आहे आणि त्या सुरुवातीची जडणघडण त्या प्रकल्पाची, त्या योजनेची करण्यामध्ये अनंतरावांची मोठी भूमिका आहे. शेवटी सेवा कार्य सुद्धा अनुभवाने पुढे जात असतात, आपोआप नाही होत. केवळ कोणी सांगितलं म्हणून होतं असं नाही, अनुभव घेत घेत उभी राहतात. आणि नंतरच्या काळामध्ये जनकल्याण समितीच्या कामात आल्यानंतर मग स्वाभाविकपणाने त्या अनुभवाची जोड असल्यामुळे जनकल्याण समितीच्या कामासाठी ज्या प्रकारचा एक कार्यभार लागतो त्या प्रकारचा कार्यभाराच्या रूपाने अनंतराव आले. पण सुरुवात झाली रक्तपेढ्यांपासून. स्वतः ज्ञानाने आणि अनुभवाने डॉक्टर, त्यामुळे अशा प्रकारचे रक्तपेढीसारखे प्रकल्प चालवण्याचे आमच्यासारख्यांना तर अनुभव कमी, त्यातल्या अडचणी कमी माहिती आहेत. पण सातत्याने त्या रक्तपेढीतल्या सर्व प्रकारच्या कामांना न्याय देत देत प्रकल्प उभे राहतात, इमारत उभी राहते, वास्तू राहते, साधनं येतात. पण अशा प्रकारचे आरोग्य क्षेत्रातले प्रकल्प हे किती काळजीपूर्वक चालवायचे असतात. हे बाकी स्वावलंबनाच्या कामासारखं नाही आहे. लाभ झाला तर चांगलं आहे, नाही झालं तरी काही नुकसान काही नाही. पण आरोग्याच्या बाबतीमध्ये तसं नसतंय. तिथे लाभ झाला तर कोणी वागवा म्हणत नाही आणि बिघडलं तर मात्र पुष्कळ जण उभे राहतात समोर येऊन. पण हे एक रक्तपेढी, रक्तदानाचं काम हे हळूहळू महाराष्ट्रामध्ये, प्रामुख्याने महाराष्ट्राच्या बाहेर नंतर, पण अशी एक रक्तपेढ्यांची साखळी उभी राहिली आणि त्या रक्तपेढ्या गुणात्मकतेने चालाव्यात, गुणवत्तेने चालाव्यात याच्यासाठी जे कोणी काही श्रम घेतले असतील त्या श्रमामध्ये अनंतरावांचा फार मोठा वाटा आहे. आणि नंतरच्या काळामध्ये मग सगळ्या प्रकारची कामं आली. आता जनकल्याण समितीचे कार्यवाह म्हणून तर त्याचा व्यापही पुष्कळ वाढला. पण अशा प्रकारच्या कामामध्ये सातत्याने परिश्रम, चिंतन, काम करणाऱ्या मंडळींना सांभाळणं, नवीन नवीन प्रकारचे आयामांचा विचार करणं आणि कार्य विकसित करत राहणं, हे सातत्याने इतके वर्ष अनंतरावांनी केलं. मग स्वाभाविकपणाने त्याचं लिखाण झालं पाहिजे असं वाटलं आणि त्यातून या ग्रंथाची निर्मिती झाली, पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्याकडे ज्या कुळामध्ये आपण वाढलेलो आहोत, ज्या कुलपरंपरेमध्ये आपण आहोत, त्या कुलपरंपरेमध्ये एक जो संस्कार आहे तो संस्कार स्वतःबद्दल सांगणं किंवा स्वतःबद्दल बोलणं हे शक्य जवळपास नाही आहे. आम्हाला काम करता येतं, आम्हाला सांगता येत नाही.
आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव समाजाकडून येत असतात, चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव. त्या चांगल्या आणि वाईट अनुभवांची नोंद कुठेतरी करणं मनामध्ये, पण ती नोंद करायचं सुद्धा आम्हाला त्याचं भान राहत नाही. काय आम्हाला हे नेहमीच आहे, त्यात काय विशेष काय, काय त्यांनी चांगला व्यवहार नाही केला तर समाज जीवनामध्ये लोक निराश होतात, नर्वस होतात आणि मग सोडून देतात, असं आहे. पण आपण ज्या कुळपरंपरेमध्ये वाढलेली मंडळी आहोत त्यांना हे माहिती असतं की हे असं होणारच आहे. त्याचं कारण असं आहे की आम्हाला कोणी तुम्ही आमची सेवा करा असं बोलवायला आलेलं नाही, आपण स्वतःहून गेलेलो आहोत. आणि स्वतःहून जेव्हा जातो तेव्हा ते लोकांना हवं असतंच असं नाही, किंवा अपेक्षा इतक्या खूप झालेल्या असतात वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे. त्यामुळे त्या अपेक्षांची पूर्ती करणं कधी कधी आपल्या मर्यादेमध्ये राहत नाही आणि म्हणून काही कटू अनुभव येतात. म्हणजे मी एक प्रसंग वाचला होता, एक चांगला शिकलेला तरुण, आणि मग आपण खेडेगावात जाऊन काहीतरी काम केलं पाहिजे अशा भावनेने गेला. पण एक 2-3 महिन्यानंतर लक्षात आलं की मी जे करतोय किंवा जे मला करायचं आहे त्याची या गावातल्या लोकांना काही त्याची आवश्यकता नाही वाटत, आणि उलट आहे अडथळे निर्माण करायचं काम करतो. म्हणून अत्यंत उदास होऊन, निराश होऊन आपली भूमिका आता इथली संपलेली आहे आणि म्हणून सगळं आपलं सामान आवरून ते गाव सोडण्याच्या तयारीमध्ये. पण गावातल्या लोकांचं लक्षही असतं काही. तर एक जरा वयस्क ग्रस्त आले आणि त्यांनी विचारलं की काम सामान आवरलंय काय, विचार काय. तर म्हणे मी बस जातोय, जायचा निर्णय केलाय. का? म्हणजे मला असं वाटतं की माझ्या कामाची काही इथे लोकांना काही त्याची आवश्यकता नाही. त्या ग्रस्ताने एक सोपा प्रश्न विचारला, तुम्हाला बोलवलं कोणी होतं इथं? तुम्ही स्वतःहून आलात ना? मी अशा अनुभव येणारच आहे, तुम्ही असे पळून जाऊन कसं चालेल. आणि त्यांनी आपलं सामान मोकळं करून तिथे राहायचा निर्णय केला. प्रश्न असतो की अशा येतातच प्रसंग. चांगले अनुभव पुष्कळ असतात. म्हणजे जेव्हा आपण अशा दुर्बल समाजातल्या घटकांमध्ये जेव्हा जातो त्यावेळेला त्यांच्या मनाची उदारता आणि मनाचं मोठेपण किती असतं हे कामं करताना लक्षामध्ये येतात. आपल्या देशामध्ये, समाजामध्ये सामान्य माणूस हा त्रास देणारा नाहीये, हे पहिलं लक्षात घेतो आपण. त्रास देणारे राजकारणी असतात, त्रास देणारे काहीतरी स्वार्थी असतात, त्रास देणारे नुसतेच त्रास देणारे असतात, त्यांना काही करायचे नसतं आणि चांगलं चाललेलं बघवत पण नाही, अशी काही लोक असतात. पण जो सामान्य मनुष्य आहे त्याच्या मनावरती कुठेतरी कृतज्ञतेचा एक संस्कार आहे आणि म्हणून तो अशा काम करणाऱ्या मंडळींबद्दल तो नेहमीच सन्मानजनकच व्यवहार करतो. तो काय देतो आणि काय करतो तो भाग सोडून देऊ आपण, पण एक आदराची भावना तयार होते आपोआप की हे आलेत, एवढं लांबून आलेत, आमच्यासाठी आलेत. आणि जेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येतं की या येणाऱ्या व्यक्तीचा तिला मात्र स्वार्थ नाहीये, तर त्या कामाची उंची कळत न कळत वाढते. मग साधनांच्या कमतरतेमुळे लोक काही नाही तर तुम्ही नसेल तर कशा करता आला तिथे असं म्हणणारे फार कमी लोक असतात. की तुमच्याकडे साधनं नसतील तर तुम्ही सेवेचं नाटक करायकरता कशा करता आलात असं बाकी पुढारी म्हणतील, पण सामान्य मनुष्य. आणि हे सुद्धा अशा प्रकारची भावना निर्माण होण्याचं मूळ काय आहे, तर दोन्ही बाजूनी काही गोष्टी आहेत. एक, ज्याच्यासाठी आपण काम करतो त्या माणसाला लक्षात येतं की माझी वेदना यांना कळलेली आहे, माझी आवश्यकता यांना कळलेली आहे, हे त्याच्या मनामध्ये आधी येते. कमाल आहे, मला काही म्हटलं नव्हतं पण ते यांना माझी अडचण कळली काय. आणि सेवा क्षेत्रामध्ये काम तोच यशस्वीपणे करू शकतो की ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याचं दुःख अडचणी बघण्याची दृष्टी आहे.
त्याशिवाय नाही होत. मी खूप वेळा कधी चर्चा करताना माझ्या मनात येतं की सेवा कार्य ही योजनेने करण्याची कामच नाहीत. आम्ही ठरवून काहीतरी योजना करू, असं सेवा कार्य होत नाही. काही काही वेळेला गमतीदार अनुभव येतात की एका ठिकाणी मी गेलो, म्हटलं तुम्ही काही सेवा कार्य वगैरे करता की नाही. तर आमची खूप इच्छा आहे, पण म्हणे इथे कधी दुर्घटना होत नाहीत, इथे भूकंप होत नाही, इथे कधी पूर येत नाही, काहीच नाही. आम्ही तयार आहोत, पण संधीच मिळत नाही आम्हाला करायची. अशी सेवा कार्य असतात. आणि म्हणून ज्याला ती दृष्टी आहे, बघण्याची सवय आहे की काय आहे, अडचण काय आहे, कमतरता काय आहेत, कोणत्या गोष्टीची इथे गरज आहे हे ज्याला कळतं आणि तो त्यातून जी काही कृती आणि जे काही करतो त्याचा प्रभाव आहे, त्याचा परिणाम आहे. दूर कुठेतरी बसून आम्ही एक योजना केली, त्यासाठी एक निधी गोळा केला आणि गेलो, तिथे जाऊन काहीतरी सुरू केलं. ते लोकांना स्वीकार होतं तसं नाही, पण आम्हाला याची गरजच नाही. कोणी तुम्हाला सांगितलं हे आम्हाला पाहिजे म्हणून? आणि म्हणून ज्या समाजाच्या ज्या वर्गामध्ये करायचं आहे त्याची नेमकी आवश्यकता काय, नेमके प्रश्न काय आहेत. हे तर गमतीदार उदाहरण आपण खूप वेळा ऐकतो. एकाने ठरवलं की मला साक्षरतेचा प्रचार करायचा संकल्प आहे, आणि मग शोधायला निघाला निरक्षर कोणी सापडतो का, त्याला निरक्षर कोणी सापडेल, पण याचा संकल्प आहे की कोणाला तरी साक्षर करायचं असेल. मग त्याला त्याच्या भाग्याने झाडाखाली एक आरामशीर बसलेला एक माणूस त्याला विचारलं तू शिकलाय का, म्हणे नाही. त्याला आनंद वाटला की चला एक भेटला म्हणून, शिकलेलं नाही. तर म्हणे मी तुला शिकवाय करता आलोय. त्यांनी प्रश्न विचारला की काय करणार शिकून. असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये असू शकतो हे त्याला या शिकलेल्या माणसाला की लक्षात नाही आलं. अरे तू असं आहे, तू शाळेत जाशील, तू शिकशील, तू लिहायला वाचायला येईल, तुझं ज्ञान वाढेल. तर म्हणजे शिकून असं ज्ञान म्हणून होणार आहे काय. याला वाटतं असाही प्रश्न असू शकतो. नाही तुला चांगली नोकरी वगैरे मिळेल, तुला चांगले पैसे मिळायला लागतील. तो म्हणे साहेब पैसे घेऊन करायचे काय. तो म्हणे तू आनंदात राहशील, प्रसन्न राहशील. तो म्हणे आता सुद्धा मी आनंदात आहे म्हणाले, ते एवढा लांबचा मार्ग कशाला पाहिजे. तर याची ती शिकवण्याची जी काही उर्मी होती ती तिथे संपली. म्हणून आता काय हे कळतच नाही याला. त्याला कळत नाही असं नाही, मूळ प्रश्न आम्हाला समजलेला नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या कामामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने संकट येतात, नैसर्गिक आपत्ती येतात, त्यावेळेला तर काही प्रश्न वेगळा आहे. पण ज्या वेळेला काही समाजामध्ये आपल्याला काही करायचं आहे त्यावेळेला प्रश्न समजल्याशिवाय कोणतंही चांगलं काम उभं राहत नाही आणि चांगल्या कामाला समर्थन मिळत नाही. आणि म्हणून मी कधी अनुभव करतो की अशी अनंतरावांसारखी जी मंडळी प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये जेव्हा उभी राहतात तेव्हा त्यांचं एक काम असतं की स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणं. मार्गदर्शन वगैरे हे शब्द फार कृत्रिम आहेत. बाहेरून कोणी मार्गदर्शन करू नये ते करण्याचा लाभही काही नसतो. जो चालतो, जो उभा आहे त्यालाच कळतं काय आवश्यक आहे आणि काय नाही. आम्ही कल्पना करू शकतो, कल्पनेच्या आधारावरती सेवा कार्य चालत नाही. आणि म्हणून चालणारे असतात त्यांना त्यातली अडचणी लक्षात येतात, त्यातल्या आवश्यकता लक्षामध्ये येतात. त्या आवश्यकता समजून घेऊन अग्रक्रम ठरवता येतो आणि अग्रक्रमाच्या आधारावरती पुढे पुढे जात जात अशा प्रकारची कामं करायचं. आणि म्हणून या संबंध पुस्तकामध्ये अशा वाटचालीची एक यात्रेचं वर्णन आहे. त्या यात्रेचं वर्णन आहे. आणि म्हणून अशा कटू, वाईट, चांगले, प्रेरणा देणारे, वेदना मनामध्ये निर्माण करणारे असे जे अनुभव असतात ना, ते अनुभव एखाद्या दुर्बळ व्यक्तीला हताश करतील, पण एखाद्या
मनाने आणि सर्व प्रकाराने सामर्थ्य संपन्न असलेल्या माणसाला पुढे जाण्याकरता बळ प्रदान करतात. आणि असं बळ घेऊन इतकी प्रदीर्घ यात्रा डॉक्टर अनंतरावांनी केलेली आहे. तर अनंतरावांनी केली तर ती अनंतरावांचं एकट्याचं यश काही म्हणता येत नाही. त्यामुळे गीता ते आहेत बरोबर. मला कौटुंबिक जीवनाचा अनुभव नाही, तुमच्यापैकी अनेकांना आहे. आणि तर कुटुंबातली साथ नसेल तर काय असतं हे तुम्ही कल्पना करू शकता. नाही तुम्ही नाही, तुम्ही प्रत्यक्ष अनुभव करू शकता, मी केवळ कल्पना करू शकतो. आणि म्हणून मनाने आणि सर्व प्रकाराने प्रसन्नतेने काम करण्यामध्ये गीता त्यांची भूमिका मोठीच आहे. उभ्या राहिल्या, प्रत्येक कामामध्ये मदत केली. आणि पुढच्या पिढीने घरातले पुढच्या पिढीने आपल्या वडिलांचं हे काम हे आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला काही जीवनामध्ये तडजोड करावी लागली तरी करू, पण वडिलांचं कामामध्ये आपण त्यांना अडथळा आम्ही आमच्याकडून होणार नाही अशी इथे आहेत बसलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे अशा प्रकारचे अनुभव हे वाचकांना आणि ज्यांना या क्षेत्रामध्ये काही करायचं आहे अशांना खऱ्या अर्थाने एक मार्गदर्शक म्हणून आहेत, प्रेरणा देणारे आहेत, मनामध्ये इच्छा निर्माण करणारे आहेत, समाजाकडे बघण्याची दृष्टी प्रदान करणारे आहेत. आणि म्हणून शेवटी मी फक्त एवढंच म्हणेन की हे पुस्तकाचं नाव अनंत अनुभव आहे. तुमच्या आमच्याकरता हे अमृत अनुभव आहे. हे पुस्तक आपण नक्कीच घेणारच आहोत. आणि म्हणून या अमृताचा आस्वाद तुम्ही आम्ही सर्वांनी घ्यावा अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे. आणि प्रकाशकांची पण ही इच्छा आहे, लेखकांची पण इच्छा आहे. या सर्वांच्या इच्छेचा मान देऊन आपण या अमृताचा लाभ घ्यावा अशी सर्वांना निवेदन करून आणि आयोजकांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांना नमस्कार करून माझं बोलणं सांगतो. धन्यवाद भैयाजी. अगदी नेमकेपणाने पुस्तकाचं मर्म आपण उलगडून दाखवलं. आपल्याविषयी परत एकदा स्नेहल प्रकाशन आणि विश्वसंवाद केंद्रातर्फे कृतज्ञता व्यक्त करतो. आपणही सगळे खूप मोठ्या संख्येने रेल्वे वगैरे सुरू नसतानाही इथे आलात, आपल्याविषयी आभार आपले मानतो. सामूहिक पसायदान होईल आणि पसायदानानंतर कार्यक्रम औपचारिक संपेल. मागेच पुस्तकाचा स्टॉल आहे, ₹200 या सवलत मूल्यात आज हे पुस्तक उपलब्ध आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण पसायदानाला सुरुवात करावी. पसायदान सामूहिक आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे घडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकल मंगली. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अन्वर्त भूमंडळी भेटतू होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. विभूतीचे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछना, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिनी लोकी. बजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये.
दृष्टादृष्ट विजये होवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल ज्ञान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला.